तर नमस्कार, मी सुशील आपला ट्रॅव्हल बुडी आपले स्वागत करतो ट्रॅव्हल बुडीच्या एका नव्या भागात। मागच्या भागात तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही साधारण 3:45च्या सुमारास फलटण इथे येऊन पोहोचलो। थोडंसं फलटणच्या पुढेच म्हणजे पंढरपूरच्या दिशेने एखादी चांगली जागा बघून आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्या आणि तिथून जी चालायला सुरुवात केली ती थेट फलटणच्या नाना चौकापर्यंत। एका पोलिसांनी सांगितलं की नाना चौकातून माऊलींची पालखी पास होते। नंतर थोडंसं पुढे गेल्यावर कळलं की इथून पालखी पास होत नाही, थोडंसं आपल्याला फलटणच्या आत जावं लागेल। तिथे गेल्यावर कळलं की इथूनही पालखी पास होत नाही। तर एका ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही 532 चौकात जा। 4-5 जणांना विचारल्यानंतर आम्ही 532वर शिक्कामोर्तब केलं आणि 532च्या दिशेने पावले उचलली। मागे जी रांगोळी आपण बघितली ना, तोच आहे 532 चौक। हे बघा, माऊलींचे अश्व आलेलेच दिसत आहेत। आता पालखीही थोड्या वेळात येईलच। फलटणच्या बाहेरून जिथे आम्ही गाड्या पार्क केल्या होत्या तिथून 532 चौक बरोबर 3 किलोमीटर अंतरावर आहे। म्हणजे आम्हाला तेवढं अंतर पायी चालत यावं लागलं। आता तुम्ही म्हणाल हे मी तुम्हाला का सांगतोय, तर त्याचं एक कारण आहे, कारण ह्याचा एक रेकॉर्ड राहतो। म्हणजे आता पुढच्या कुठल्याही वेळेस जेव्हा फलटणला जायची वेळ येईल तेव्हा तिकडची माहिती आमच्याकडे ऑलरेडी असेल। आता फलटण 3 वर्षानंतर पुन्हा फलटणची वेळ आली आहे, कारण 2022 मध्येही पालखी फलटणलाच मुक्कामी होती आणि 2025 मध्येही पालखी फलटणलाच मुक्कामी आहे। आम्ही शक्यतो दुसरा आणि चौथा शनिवार रविवारच पकडतो वारीसाठी। या घराच्या कंपाऊंड वॉलवर आम्हाला चांगली जागा मिळाली बसण्यासाठी आणि इथून पालखीचं दर्शनही व्यवस्थित घेता येईल। जेव्हा पालखी 2 गावांच्या मध्ये असते तेव्हा व्यवस्थित अगदी स्पर्शदर्शन घेता येतं, पण जेव्हा पालखी एखाद्या गावामध्ये शिरते तेव्हा अख्खा गाव लोटलेला असतो दर्शन घ्यायला।
तर मित्रांनो, संध्याकाळचे 6:55 म्हणजे बरोबर 7 वाजलेले आहेत. आम्हाला छानपैकी माऊलींच्या पालखीचं दर्शन झालं आहे. फलटणमधून एका 5बत्ती चौकातून पालखी पास होणार होती. आम्ही व्यवस्थित विचारपूस केल्यानंतर आम्हाला कळलं, आम्ही तिकडे जाऊन उभं राहिलो आणि छान असं दर्शन मिळालेलं आहे. तुम्ही पण ते पाहिलं असेल. आणि आता बरोबर 7 वाजले संध्याकाळचे. आता इथून आम्ही फलटणहून निघणार आणि डायरेक्ट पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास गाठणार. तर आता इथून मला वाटतं जवळजवळ 2 तास तरी लागतील. म्हणजे 7 ते 9 म्हणजे 9च्या आसपास आम्ही पंढरपुरात पोहोचू. तर आमच्या 2 गाडीचे मेंबर्स आता आम्ही इथे आहोत आणि बाकीच्या 4 गाड्यांचे मेंबर आता कुठे आहेत, त्यांना माऊलींच्या पादुकांचं दर्शन झालं आहे की नाही झालं हे माहीत नाही. तर मग ते लोक येतील तोपर्यंत आम्ही वाट पाहायची की नाही पाहायची, की डायरेक्ट जायचं आणि आपल्या रूमच्या चाव्या घ्यायच्या, या विचारात आम्ही पडलेलो आहोत. तर मग चला आता बघूया पुढे काय घडतं आहे ते. बरोबर संध्याकाळचे 7:18 झालेत. आम्ही फलटणहून निघालो आहे आणि आता फलटणहून पंढरपूरला पोचायला 1 तास 50 मिनटं किंवा 2 तास लागतील. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे 9 ते 9:30च्या आसपास आम्ही पंढरपूरला पोहोचू. सगळ्या माऊलींची विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासला आमची भेट होईल ना, तेव्हा कळेल आम्हाला की ते लोक कुठे फसले आणि आम्ही कुठून सटकलो. तर मित्रांनो, ज्या 2 गाड्या पुढे आहेत त्यांनी असं ठरवलं आहे, म्हणजे आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही आता भक्त निवासला डायरेक्ट जायचं, तिकडच्या चाव्या वगैरे घ्यायच्या, त्यांची पूर्ण फॉर्मॅलिटी करायची, जेणेकरून आमच्या नंतरच्या गाड्या ज्या येतील त्यांना वेळेवर पटकन रूम्स मिळतील. कारण आमच्या 10 रूम्स आहेत आणि 10 रूम्सच्या फॉर्मॅलिटी करायला बराच वेळ लागणार होता. तसेच पार्किंगसाठी 75 रुपये आहेत, पण तो पेपर मिळाल्याशिवाय आम्हाला प्रॉपर पार्किंग मिळणार नव्हती. ही भक्त निवासची AC रूम बघा, इथे 2 बेड आहेत छोटे आणि आम्ही एक एक्स्ट्रा मॅट्रेस घेतले, म्हणजे आम्ही एका रूममध्ये 3 जण थांबणार आहोत. बरं झालं आम्ही लवकर आलो, कारण आम्हाला जवळजवळ 9 ते 9:50 इतका वेळ गेला सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला. थोडा कारभार स्लो होता, पण ठीक आहे, सब्र का फल हमेशा मीठा होता है. ऐकता ऐकता तुम्ही समोरची रूम पूर्ण बघून घेतली असेलच. वारीच्या काळात ऑनलाईन रूम बुकिंग अवेलेबल नसते, पण मला वाटतं या वर्षीपासूनच या वारीच्या काळात ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे आहे भक्त निवासमधलं जेवण. आम्ही साधी बेसिक थाळीच घेतली, ह्यात स्वीट वगैरे काही नाही आहे, फक्त एक दह्याची वाटी आहे. रात्री बराच उशीर झाला होता, आम्हाला 10 वाजले होते, त्यानंतर जेवायचं होतं, म्हणून सकाळी मी ह्या रिसेप्शन एरियाचा एक शॉट घेतलेला आहे. मला वाटतं 2022च्या व्लॉगमध्येही मी थोडासा शॉट घेतला होता, पण तेव्हा आम्हाला इथे राहायला मिळालं नव्हतं. 2022च्या व्लॉगमध्ये मी या भक्त निवासची माहिती दिली आहे. तेव्हा या इन हाऊस हॉटेलचं नाव हॉटेल अश्विनी होतं, पण यावर्षी मला वाटतं मॅनेजमेंट बदलली आहे, तर हॉटेलचं नाव झालं आहे हॉटेल वृंदावन. तर मित्रांनो, सकाळचे 9:35 झालेली आहेत. तुम्ही विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासाचं सगळं आता ह्यावर्षी दाखवलं आहे, कारण ह्यावर्षी आम्हाला लकीली ऑनलाईन रूम मिळाल्या होत्या. तर आता आम्ही निघालो आहे 9:30 वाजता. आता आम्ही जाणार भारत भवनला, भाटुपानी दाखवलेल्या नाश्ता पॉईंटवरती. तिथे काही लोकांना खास मलाई शिरा खायचा आहे आणि आम्ही साबुदाणा खिचडीवाली माणसं आहोत, तर आम्ही आता तिकडे नाश्ता करणार. आम्ही इथे नाश्ता नाही केला, आता तिकडे सगळे जाऊन नाश्ता करणार
आणि मग आम्ही डायरेक्ट निघणार इंदापूरसाठी. तर चला, या दुसऱ्या दिवसाच्या प्रवासात तुम्ही आमच्यासोबत राहा आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं यावेळेला आपण आता दर्शन घेऊया. अशी छान जागा दाखवल्याबद्दल भाटुपा आणि अमेयाचे खास मनापासून आभार. हॉटेलच्या बाहेर जो तो गोल्डन थम्सअप बरोबर सेल्फी घेण्याच्या होडमध्ये लागलेला दिसतो. ही आहे खमंग अशी साबुदाणा खिचडी आणि सोबत आहे शेंगदाण्याची चटकदार चटणी. ही आहे बटाटा भाजी आणि सोबत आहे दह्याची कढी. आणि हे आहे मेनू कार्ड. हे तुम्ही व्यवस्थित पॉज करून आणि झूम करून प्रत्येक पदार्थाचे रेट बघू शकता. आणि गोड हा ज्यांचा वीक पॉइंट आहे त्यांच्यासाठी आहे हा खास मलाई शिरा. तर नमस्कार मित्रांनो, सकाळचे बरोबर 11 वाजलेले आहेत. आम्ही थोडीशी सोलापूर चादरची वगैरे शॉपिंग घेतली. इथे ज्यांना पेढे पाहिजे होते देशपांडे पेढेमध्ये, तर आता 1-2 जण देशपांडेमध्ये पेढे घ्यायला गेलेत. आता आम्ही इथून निघणार आणि इंदापूरला महाराजांच्या पालखीमध्ये सामील होणार. तत्पूर्वी आम्ही इथून पंढरपूरवरून डायरेक्ट वेळापूरला जाणार आहोत आणि वेळापूरला अर्धनारी नटेश्वराचं मंदिर पाहणार आहोत. आम्ही ते पाहिलेलं आहे, पण आमच्यामधल्या काही लोकांनी ते पाहिलेलं नाहीये. तर म्हटलं ह्या वेळेला त्यांना मी ते आवर्जून दाखवणार आहे. आणि वेळापूरवरून अकलूज मार्गे आपण जायचंय इंदापूरला. तर म्हटलं ह्या प्रवासात परत तुम्ही आमच्या सोबत राहा, कुठेही जाऊ नका. आता दोघे संदीप देशपांडे बंधूंचे इथे पेढे घ्यायला गेलेले आहेत. ते पेढे घेऊन आले की आम्ही इथून गाडी सुरू करणार ती डायरेक्ट वेळापूरला. तर नमस्कार मित्रांनो, सकाळचे बरोबर 11:30 वाजलेले आहेत. दोन्ही संदीप आपापले देशपांडे बंधूंचे पेढे घेऊन आलेले आहेत. आमच्या जात्रेच्या शॉपिंग ऑलरेडी झाले, ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आता आम्ही इथून गाडी काढलेली आहे पंढरपूरमधून. इथून 42 किंवा 40 मिनटं दाखवतात आहे वेळापूरचं अर्धनारी नटेश्वर मंदिराला. आता डायरेक्ट आपण भेटूया अर्धनारी नटेश्वर मंदिरामध्ये. अकरा वाजून 58 मिनटं झालेत, म्हणजे जवळजवळ 12 वाजलेत. आपण आता तोंडले गावाजवळ पोचलोय. तर मित्रांनो 12:04 झालेली आहेत. आपल्याला फ्लायओव्हर घ्यायचा नाही आहे, वेळापूरसाठी लेफ्ट घ्यायचं आहे, खालून जायचं आहे. आपण काय बघितलं, पटकन बघितले, 4-5 पॅटर्न बघितले, सटासट केले. फक्त काय आम्ही चादर घ्यायच्या वेळेला तर तुम्ही तेवढ्या वेळा तिथे पेढे घ्यायला गेला असताना फक्त काय आपल्या गाडीची काळजी होती. बरोबर, मोबाईल बाहेर आलेला, त्याला आम्ही सांगितलं आम्ही चाललोच. त्याचं दुकान उघडलेलं ना त्यांनी. आता इथून लेफ्ट घ्यायचं. आता सर इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप होता मागे. कोणाचा पगार काढायचा का झाला? नाही ते बीपीसीएल वाल्यांचा पगार काढायचा. यार मला लय वाईट वाटलं यार. गिरीश आणि ट्रेकला नाही जाऊ शकत. हीच लेफ्ट, हाच लेफ्ट आहे, इथूनच काढ. गिरीशचा ऍक्च्युअली ट्रेकचा इन्सेंटिव्ह आपण करू. गरम गरम जिलेबी भट्टीवरची. चला आता आपण भट्टीवर जिलेबी. चला आता आपण वेळापूरचा लेफ्ट घेतलेला आहे. आता इथून 2 मिनिटावर अगदी 400 मीटरवर अर्धनारी नटेश्वराचं मंदिर आहे. आता तोपर्यंत आपण व्हिडिओ चालू ठेवूया आणि सरळ पोहोचूया अर्धनारी नटेश्वराच्या मंदिरावर. अगदी हायवे पासून 400 मीटरवर आहे. अगदी सुंदर असं जुनं हेमाडपंथी म्हणतात किंवा एक 1200-1300 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हे मंदिर उजवीकडे आता हे मंदिर दिसतंय आपल्याला. इथे आतमध्ये गाडी लावायची आहे का बाहेर लावायची आहे माहीत नाहीये. इथे कुठेतरी डाव्या बाजूला गाडी लावायला लागेल.
पुढे जाऊ. चला डाव्या बाजूला पण गाडी पार्क करूया आणि उजवीकडे मंदिरात जाऊया. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे हे हेमाडपंथीय वास्तुकलेचा उत्तम नमुना असणारं शिवकालीन अर्धनारी नटेश्वर मंदिर आहे. वेळापूर हे ठिकाण देवगिरीची यादवांच्या काळात भरभराटीस आले. हे ठिकाण देवगिरीची दक्षिण सीमा आहे. त्या काळी हे ठिकाण पर्यटन स्थळ आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जात होते. तर शिलालेखात दिलेल्या माहितीनुसार इसवी सन 1271 ते 1310 या ठिकाणच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे आढळून येते. या मंदिराचा जीर्णोद्धार बाई देवराणा यांनी केला असा उल्लेख शिलालेखात आढळतो. मराठी आणि संस्कृत भाषेत असणाऱ्या या शिलालेखात देवराणा यांच्या नावाचा उल्लेख आहे. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आत आणि बाहेर 2 नंदी आहेत. मंदिरासमोरच एक पाण्याचं मोठं कुंड आहे, ते तुम्ही पाहिलं असेलच. 12ही महिने यामध्ये पाणी असतं. डाव्या बाजूला एक गोमुख असून पहिल्या पायरीजवळ एक शिलालेख कोरलेला आहे. यामध्ये उजव्या बाजूला असणाऱ्या 5-6 मंदिरांमध्ये नागदेवता, गणपती यांच्या मूर्त्या आहेत. तर डाव्या बाजूला एक छोटंसं मंदिर असून त्यामध्ये एक पिंड आहे. मंदिरातील बहुतांश मूर्ती पुरातत्व खात्याने बांधलेल्या संग्रहालयात आहेत. संग्रहालयातील काही मूर्तींवर हात फिरवला अथवा टिचकी मारल्यास सप्तसूर निघतात. मुख्य दरवाजासमोरच एक नंदीची मोठी मूर्ती आहे आणि गाभाऱ्यातील दरवाजावर गजलक्ष्मी कोरलेली आहे, ती सुद्धा तुम्ही पाहिली असेल. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे, ते तुम्हाला भग्नावस्थेत दिसून येईल. आसपासच्या अनेक मंदिरात वेगवेगळ्या आकाराच्या अनेक पिंडी आहेत. मंदिरातील मूर्ती अतिशय देखणीय असून तत्कालीन कलेचा एक अद्वितीय नमुना आहे. पण आता हारामुळे ती पूर्ण झाकली आहे, त्यामुळे दिसू शकत नाही. त्यामुळे मी इंटरनेटवरून डाउनलोड करून तिचा फोटो टाकलेला आहे. आमची एक गाडी यायच्या अगोदर इथल्या ग्रामस्थांनी म्हणजे एका आजोबांनी आमच्या एका टीमला संपूर्ण माहिती अगदी तोंडपाठ सांगितली आणि एका बकासुराची गोष्टही सांगितली. मी सांगितल्याप्रमाणे मंदिराचं बांधकाम हे हेमाडपंथी आहे. आणि हे बघा, हे दगडी खांब किती सुबक आहेत ते बघा. चला, स्वयं आम्हाला सगळं गाईड करतो. इथे स्वयं अगोदर आला होता आणि स्वयंनी सगळं बघितलं होतं. एका तासात त्यांनी सगळी माहिती मिळवलेली आहे. कुठे आहे शिवलिंग? आतमध्ये आहे का? आता ही समोरील नागदेवतेची मूर्ती बघा, किती कोरीव काम केलेली आहे ते. हे मंदिराचे खांब, मंदिराच्या दरवाजाची चौखट आणि त्यावरील केलेले नक्षीकाम, मंदिराचे छत, जितकं येईल तितकं मी ते कॅप्चर केलेलं आहे.
नमस्कार मंडळी, दुपारची 12:31 झाली आहेत. आमचं अर्धनारी नटेश्वर मंदिराचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. तुम्ही पाहिलेच असतील, अगदी सुंदर मंदिर, दगडी असं, बहुतेक काय 700-800 किंवा अजूनही 1000 वर्षे 1200 वर्षे पूर्ण ओल्ड मंदिर असेल. तर आता आमचं सगळं कामं पूर्ण झालेली आहेत. आता आम्ही जाणार संत तुकाराम महाराजांच्या पालखीला इंदापूर येथे. आमच्या काही गाड्या तिथे पोचल्या असतील, तर गाडी कुठल्या दिशेने पार्क करायची जेणेकरून आम्हाला ट्रॅफिकमध्ये न अडकता सरळ मुंबईच्या मार्गे निघता येईल. तर चला आता आपण भेटूया संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावर इंदापूर येथे.